बाळा. अमोल इकडे बघ. एवढं नाराज होतात का? अमोल हे बघ बाळा, मला माहितीये तुला तुझी मा जवळ हवी आहे. आपण शोधूयात ना तुझ्या माला. पण तू जर असा वागलास तर बाबा अजून नाराज होतील की नाही? आणि तुझ्या बाबांना पण त्रास होतोय याचा पण विचार करायला हवा की नाही आपण बाळा? अमोल अरे तुझ्या माला शोधत असताना बाबांना त्रास झाला आणि त्यानंतरच त्यांना ऍडमिट करायला लागलं की नाही? चल आपण जाऊयात आणि तुझ्या बाबांना सॉरी म्हणूयात. हा म्हणजे तुझे बाबा लवकर बरे होतील आणि लवकर मला शोधून आणतील. चल. अमोल तू आता बोलणार पण नाहीयेस का? बरं ठीक आहे, तुला हवं तसं वाग. हा नको म्हणू सॉरी बाबांना, पण असं शांत नको ना राहू. अमोल ए सोन्या, माझं चुकलं. हा पण प्लीज प्लीज बाळा शांत शांत नको ना राहू असं तू. लॉकेट कुठे आहे माझं? लॉकेट ते कुठे आहे माझं लॉकेट? आहे 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 बाळा, तुझं लॉकेट ना घरी आहे. किती जाणार आपण घरी? अमोल अरे बाबा. मा भेटल्यावर मगच मी बाबाशी बोलेन, नाही तर काहीच बोलणार नाही मी. एक वेळ होती जेव्हा अपर्णा मॅडम बद्दल माझ्या मनामध्ये खरंच राग होता, पण म्हणून काय मी त्यांच्या मरणाची इच्छा माझ्या मनात बाळगून नव्हती. आणि असं माझ्या मनात नव्हतंच. आता तर बिलकुल नाही. काही बोलतोय. आर्या मॅडम. अर्जुन अरे जे पुरावे मिळाले त्याबद्दलच बोलत होती ना ती. दादा बघ, आपल्याला शोधायला गेलं पाहिजे. आपल्याला काय नाही झालं. तू एक काम कर, डॉक्टरांना बोलव पटकन. का दादा प्लीज मला प्रश्न नको विचारू, डॉक्टरांना बोलून घे प्लीज. अरे मॅडम, अहो अरे मॅडम. चिंचुके मला काही समजून सांगायची गरज नाहीये. आर्या तुला तुला वाईट वाटणं साहजिक आहे. मला कळतंय या ठिकाणी तुला. काही कळत नाहीये तुम्हाला. स्वप्नील सर, अल्लडपणामध्ये माणूस चुका करून जातो, पण म्हणून काय मी एवढी वाईट आहे की मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी इतर कोणाच्या तरी मृत्यूची वाट पाहिन? अहो मॅडम, ही सांगायची गरज नाहीये तुम्ही. तुमच्या मनात सुद्धा येणार नाहीत अशा गोष्टी. हो आर्या, अगं कालपासून तू अपर्णाचा शोध घेतेस माझ्यासोबत, पाहिलं नाही का मी? प्लीज तू अर्जुनच्या बोलण्याचा त्रास नको करून घेऊ. स्वप्नील सर, एक मैत्रीण म्हणून अर्जुनला जेव्हा जेव्हा माझी गरज होती ना, तेव्हा तेव्हा मी त्याच्या पाठीशी खंबीर उभी होती, त्याच्या कुटुंबाला आधार देत होती. आणि हे सगळं आहे ना, मी माझं कर्तव्य म्हणून करत होते. आणि आज अर्जुन जे मला बोलून गेलाय ना, ते माझ्या मनाला लागले. अहो अरे मॅडम, तुमचा जसा हेतू शुद्ध आहे ना, तसं साहेब पण लय निर्मळ मनाचे येतो. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. अहो साहेब टेन्शनमुळे काय बाय बोलायला लागलेत. हो आर्या, अगं बघ ना, स्वतः आजारी असताना बेडवरून उठून अपर्णाला शोधायला जायचं म्हणतोय. याच्यावरून तरी तू समजून घे ना की काही समजून उमजून बोलण्याची त्याची मनस्थितीच नाहीये. अहो अपर्णा मॅडम गेल्यात, ह्या बोलण्याचा साहेबांना त्रास होत होता, म्हणून तर मी मगाशी बोलताना थांबवत होतो. पण शेवटी जी घडायला नको होतं तीच झाली. साहेब रागाच्या भरात तुम्हाला काय बाय बोलून बसले. चिंचुके, पोलीस म्हणून माझी ड्युटी मी चोख करेन, पण यापुढे अर्जुनच्या घरच्या गोष्टींमध्ये मी पडणार नाही. आणि सॉरी सर, हे बघा, माझ्याने जेवढं सहकार्य करता येईल मी ते नक्कीच करेन. आर्या अगं अर्जुन चुकलाय हे खरंय, पण तू नको एवढं तोडून बोलूस. वाटलं तर मी त्याच्या वतीनं तुझी माफी मागतो. नाही नाही सर, हे बघा, तुम्ही प्लीज हात जोडू नका. अशा अवघड परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनीच मिळून अर्जुनला समजून घ्यायला पाहिजे, हे कळतंय मला. आपण घेऊ अपर्णा मॅडमचा शोध. अहो अरे मॅडम, तुमचं मन लय मोठं आहे. अहो साहेब बोलल्यात ते खरोखर चुकीचं बोलल्यात. अहो त्यांना कधी ना कधी त्यांची चूक कळत. चिंचुके, मला कसलीच अपेक्षा नाही, पण आता लवकरात लवकर अपर्णा मॅडम बद्दल काहीतरी ठोस कळायला हवं, एवढंच वाटतंय सर मला. मी आलो डॉक्टरांना बोलून. हळू हळू अर्जुन सर. अर्जुन सर, तुम्ही अजून पूर्ण बरे नाही झाला. डॉक्टर मी ठीक आहे.
हे काढा ना आता, जायचंय मला. अर्जुन काढून सर, टाका. मला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे, पण तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न करता जर काही केलं तर तुम्हाला त्यात धोकाही होऊ शकतो. डॉक्टर तुम्ही तुमचं काम केलं ना, प्लीज आता मला माझा निर्णय घेऊ द्या. प्लीज मला सोडायतो लवकर. अहो, आमचं काम तेव्हा होईल जेव्हा तुम्ही पूर्ण डिस्चार्ज होण्याच्या स्थितीमध्ये असाल. आय एम सॉरी, पण तुम्हाला आरामाची गरज आहे अर्जुन सर. डॉक्टर मला काहीच होणार नाही, ऐका माझं प्लीज. आणि झालं तर अर्जुन सर, एक डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी आहे, मी तुम्हाला योग्य उपचार देऊनच इथून पाठवेन. डॉक्टर इथं थांबून मला काय आराम पडणार नाही. आणि एकदा काही 100 वेळा जरी चक्कर आली ना तरी मला माझ्या बायकोला शोधायला गेलं पाहिजे डॉक्टर. अर्जुन सर, अहो हे बघा डॉक्टर, मी माझ्या मुलाला अमोलला शब्द दिला होता की मी आप्पीला त्याला भेटवेल म्हणून. आता त्याची आई सोबत नसताना मी घरी कसं जाऊ, त्याच्या समोर कसं जाऊ? डॉक्टर मला आप्पीला आणि अमोलला भेटवलं पाहिजे. प्लीज मला इथून जाऊ द्या. प्लीज मी रिक्वेस्ट करतो, पाया पडतो. दादा सांग ना त्यांना मला जाऊ द्या इथून प्लीज. अर्जुन, तुम्ही यांचे कोण? मी मोठा भाऊ आहे याचा. मी पण कंटाळलो याला समजावून. सर, आता हे थोडक्यात सावरले, पण यांनी आता पुन्हा जर तेच केलं तर यांना मेजर त्रास होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, जे काय असेल ते बघून घेतो. अहो, पण असं नाही जाऊ शकत तुम्ही. डॉक्टर तुमचं काम आहे ना उपचार देणं, तुम्ही दिलेत. आता माझा मला निर्णय घेऊ द्या प्लीज. ठीक आहे, तुम्ही जा, पण परत काही झालं तर त्याची जबाबदारी आमची नसेल. काय हरकत. अर्जुन, अरे दादा, मला आत्ता आप्पीला शोधणं जास्त महत्वाचं आहे. आणि आप्पी असताना मला काय नाही होणार. तुम्ही प्लीज माझी काळजी करणं थांबवा प्लीज. ठीक आहे, 1 मिनिट. अर्जुन, तुला काही नाही तरी गोळ्या घ्याव्या लागतील. हा डॉक्टर, इमर्जन्सीसाठी काही गोळ्या लिहून द्या. बाकीची काळजी घेतो आम्ही. ठीक आहे.